नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पर्धा परीक्षासाठी उपयुक्त असणारे भूगोल या विषयाचे GKचे प्रश्न पाहणार आहोत. याच्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे भारताचे सर्वात पूर्वेकडील रेखावृत्त कोणते? तर याच्यामध्ये भारताचे सर्वात पूर्वेकडील रेखावृत्त हे 97°25 एवढं आहे आणि याच्यामध्ये बघा आन्सर हे आहे. पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे लू हे कोरडे आणि धुळीचे वारे भारताच्या वायव्य भागातून वाहणारे महिने कोणते आहेत? तर याच्यामध्ये मे आणि जून या महिन्यामध्ये लू हे कोरडे वारे भारताच्या वायव्य भागातून वाहतात. पुढचा जो प्रश्न आहे तो गुरु शिखर कोणत्या पर्वतरांगेतील आहे? तर आपल्याला माहीतच आहे की गुरु शिखर हे अरवली या पर्वतरांगेतील आहे. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे? तर 2011च्या जनगणनेनुसार आपल्याला माहीत आहे लातूरमध्ये पण लोकसंख्या आहे, वाशिम जालन्यामध्ये पण आहे, परंतु सिंधुदुर्ग या जिल्ह्याची लोकसंख्या खूप कमी आहे. त्यामुळे 2011च्या जनगणनेनुसार सिंधुदुर्ग या जिल्ह्याची लोकसंख्या सर्वात कमी आहे. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे कसौली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर कसौली हे थंड हवेचे ठिकाण हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये आहे. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तो खालीलपैकी कोणती जमात सह्याद्री पर्वत क्षेत्रात आढळत नाही? तर याच्यामध्ये बघा महादेवकुळी ही जमात सह्याद्री पर्वत क्षेत्रामध्ये आढळते. त्याच्यानंतर ठाकरसुद्धा आढळते, वारली आढळते, परंतु गोंड हे आढळत नाही. तर गोंड ही कुठे आढळते? तर गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये ही जमात गोंड ही जमात आढळते. त्याच्यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे अभोर व अप्तनी जमाती कोणत्या राज्यात आढळतात? अभोर व अप्तनी या जमाती सिक्कीम या राज्यामध्ये आढळतात. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तो भारतातील खालीलपैकी कोणते क्षेत्र जैवविविधतेला सुरक्षित ठेवण्यासाठी पहिल्यांदा आरक्षित करण्यात आले आहे? तर याच्यामध्ये निलगिरी हे क्षेत्र जैवविविधतेला सुरक्षित ठेवण्यासाठी आरक्षित करण्यात आलेले आहे. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न म्हणजे खालीलपैकी कोणत्या भागात चहा, कॉफी ही दोन्ही पिके घेतली जातात? तर त्याच्यामध्ये नैऋत्य या भागामध्ये दोन्ही पिके घेतली जातात. तर पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? तर याच्यामध्ये बघा तापी नदी ही पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते, नर्मदा नदी ही पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते आणि कृष्णा नदी ही पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते, परंतु वैनगंगा ही नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे जवळपास वाहते. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 व 7 हे दोन्ही राष्ट्रीय महामार्ग क्रमांक कोणत्या शहराजवळ एकत्र येतात? तर याच्यामध्ये बघा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 मुंबई ते कोलकात्याला जातो, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 जम्मू काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत जातो आणि नागपूर या ठिकाणी हे दोन्ही राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकत्र येतात. त्यामुळे याचं उत्तर असणार आहे नागपूर. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो भारतात खालीलपैकी कोठे सोने सापडले आहे? तर आपल्याला माहीत आहे भारतामध्ये कोलार या ठिकाणी सोने सापडले आहे. त्याच्यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खाजगी सर्वाधिक साखर कारखाने आहेत? तर याच्यामध्ये बघा हा प्रश्न कन्फ्युजन करू शकतो मुलांना. तर याच्यामध्ये सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत असा प्रश्न विचारल्यानंतर अहमदनगर हे त्याचं उत्तर येतं, परंतु या ठिकाणी खाजगी तत्वावर आधारित सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर याच्यामध्ये असा प्रश्न विचारल्यास कोल्हापूर हे उत्तर येईल. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या नदीतून मुंबईला पाणी पुरवठा करण्यात येत नाही? तर याच्यामध्ये तांसा हे धरणसुद्धा मुंबईमध्ये आहे, त्यामुळे याच्यातून मुंबईला पाणी पुरवठा होतो. त्याच्यानंतर माणसा आणि तुलसी ही तिन्ही जी धरणे आहेत ती मुंबईमध्ये ठाण्यामध्ये आहेत, त्यामुळे या तिन्ही धरणातून मुंबईला पाणी पुरवठा होतो, परंतु मोठा हे धरण पुणे या जिल्ह्यामध्ये असल्यामुळे याच्यातून त्याला मुंबईला पाणी पुरवठा होत नाही. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो देशातील एकमेव सागरी सेतू कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर नवीन सागरी सेतू जो बांधण्यात आलेला आहे तो बांद्रा वरळी या 2 शहरांना जोडतो. पुढचा प्रश्न आहे 2011 मध्ये भारताचा जागतिक दूध उत्पादनामध्ये कितवा क्रमांक होता? तर 2011 मध्ये दूध उत्पादनात भारताचा हा पहिला क्रमांक होता, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे
पन्ना ही हिऱ्याची खाण कोणत्या राज्यात आहे? तर आपल्याला माहीतच आहे, पन्ना ही हिऱ्याची खाण मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. त्याच्यानंतर चौधरी चरण सिंह राष्ट्रीय कृषी विपणन संस्था भारतात कुठे आहे? तर चौधरी चरण सिंह राष्ट्रीय कृषी विपणन संस्था भारतामध्ये जयपूर या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे माती आणि वेदकामासाठी प्रसिद्ध असणारे खालीलपैकी राज्य कोणते? तर याच्यामध्ये त्रिपुरा हे राज्य माती आणि वेदकामासाठी प्रसिद्ध असणारे राज्य आहे. पुढचा प्रश्न आहे तो खालीलपैकी कोणता भाग हा जुलै आणि ऑगस्ट महिन्यात शुष्क असतो? तर भारतामधील कोरोमंडलम हा जो प्रदेश आहे तो जुलै महिन्यामध्ये आणि ऑगस्ट महिन्यामध्ये शुष्क असतो. तर हा कोरोमंडलम जो भाग आहे तो भारताच्या पूर्व किनारपट्टीकडला भाग आहे त्याला म्हणतात. आणि भारताच्या पश्चिम किनारपट्टीचा जो भाग आहे त्याला मलबार असे म्हणतात. आणि या ठिकाणचा भाग आहे तो कोकण म्हणतात. आणि या ठिकाणी उत्तर भारत या ठिकाणी आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजचे हे 20 प्रश्न झालेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सोबत आपला चॅनल सबस्क्राईब करा. आपला चॅनल आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट भेटत राहतील. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षेविषयी आपल्या मनामध्ये काही प्रश्न असल्यास आपण ते आपल्या कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवू शकता. तर भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.